नमस्कार, मी संदेश शिर्के। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता केवळ भिवंडी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर या लोकसभा मतदारसंघामध्ये इथला मतदार राजा जो आहे तो कोणाच्या पारड्यात मतं टाकणार आहे या संदर्भातला एकंदरीत आपण आढावा घेणार आहोत पोस्ट मराठीच्या माध्यमातून। माझ्या समवेत सुदाम गंगावणे, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक पोस्ट मराठीचे आहेत आणि ते एकंदरीत आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती, याच्या पूर्वीचा इतिहास या संदर्भात माहिती देणार आहेत। सुदामजी, एकंदरीत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं जे चित्र आहे ते निवडणुकांची आचारसंहिता लागल्यापासून तुम्ही पाहताय आणि या आधीचा देखील तुमचा अभ्यास पाहायला गेलं तर या लोकसभा मतदारसंघाची आतापर्यंतची परिस्थिती, इथे झालेला राजकीय दृष्ट्या बदल, मतदारांची मानसिकता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? असं आहे संजयजी की हा जो ठाणे जिल्हा आहे हा जनसंघाचा एक पक्का झालेला ठाणे जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे। आणि रामभाऊ माळगे असते, राम कापसे असते, अशी मातब्बर जी मंडळी या जिल्ह्याचं नेतृत्व करायची। शेवटचे जे होते भारतीय जनता पक्षाचे जे त्यांना संसदपटू म्हणून पुरस्कार देखील दिला होता ते प्राध्यापक राम कापसे जे आता आपल्यात नाही आहेत, त्यांनी हा जो मतदारसंघ आहे हा इकडे काबीज केला होता। त्याच्या आधी जगन्नाथ पाटील देखील होते। 2009 या मतदारसंघाचं विभाजन असं झालेलं आहे की ठाण्याचा एक स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला, त्यानंतर पालघर एक स्वतंत्र झाला, त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघ एक अस्तित्वात आला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। म्हणजे 18 जे आमदार आहेत या भागातील त्याचं विभाग वाईज असं विभागणी करून हे भिवंडी आणि ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा या लोकसभा अस्तित्वात आले। आचारसंहिता लागल्यापासून मी या मतदारसंघात फिरतोय। त्याचं कारण असं आहे की इथे 2 वेळा खासदार म्हणून या मतदारसंघात कपिल पाटील हे निवडून आलेले आणि खूप जास्त मतांनी ते निवडून आलेले। आणि 2014 जेव्हा मोदींची जी लाट होती त्या लाटेमध्ये या भागातील जे स्थानिक उमेदवार होते काँग्रेसचा हा ॲक्च्युली पारंपरिक या भागातला जो गड होता, म्हणजे फक्त भिवंडी आणि पालघर बोलायचं झालं तर त्याला देऊन तिथे सिटिंग खासदाराचं तिकीट कापलं आणि इथे काँग्रेसने विश्वनाथ पाटलांना उमेदवारी दिली आणि तिथून हा जो मतदारसंघ आहे भारतीय जनता पक्ष आपल्याकडे ठेवत आलेला आहे। आणि आता तिसऱ्यांदा कपिल पाटलांना या मतदारसंघासाठी संधी दिलेली आहे। आणि गंमत अशी आहे की भिवंडी आणि लोकसभा या दोन्ही मतदारसंघाच्या प्रचारासाठी आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी कल्याणमध्ये येत आहेत। तसं तुम्ही काल त्यांचे सगळे मॅचेस तुम्ही बघितले असतील की खडके मैदानात ते 10 तारखेला या दोन्ही मतदारसंघासाठी एक मोठी बैठक घेणार आहे। 19 पण तिथं बैठक झाली होती, 14 पण ती बैठक झाली। तर आता सगळ्यांचं लक्ष आहे की या ठिकाणी जो आता उमेदवार म्हणजे इंडिया आघाडीने या ठिकाणी सुरेश बाळेमामांना जे तिकीट दिलेली आहे हे त्यांच्यासमोर त्यांचे प्रतिस्पर्धी आहे। आणि जर मतांचं कॅल्क्युलेशन बघितलं तर संघटित शिवसेना आणि आता विखुरलेली शिवसेना, त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम कपिल पाटलांना जरूर होईल असं मला तरी वाटतं। बरं सुदामजी, आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं एकंदरीत तुम्ही गेले काही दिवस या मतदारसंघामध्ये फिरत आहात, तुम्ही जनसामान्यांमध्ये जाऊन मतदारांमध्ये जाऊन त्यांचं जनमत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहायला गेलं तर या राजकीय नेत्यांचा पूर्वाश्रमीचा इतिहास जर पाहायला गेला तर सुरेश म्हात्रे यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने पक्षबदल केल्यानंतर आज एका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटातून ते उमेदवारी त्यांची त्यांना मिळालेली आणि ते उमेदवार आहेत। दुसरे आहेत जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे, अपक्ष म्हणून उमेदवारी त्यांनी स्वतःहून सध्या तरी जाहीर केलेली आहे, अजून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही। तर त्यांचेही समर्थक जे आहेत ते म्हणतात की आम्ही देखील निवडून येऊ,
सुरेश म्हात्रे यांचे समर्थक म्हणतात आम्ही निवडून येऊ. कपिल पाटील जे 2 टर्मचे खासदार आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री देखील आहेत, त्यांचे समर्थक म्हणतात की कपिल पाटील निवडून येतील. पण पाहायला गेलं तर येणार आहे कपिल पाटलांच्या बाबतीत. आपण सध्या कपिल पाटलांच्या बाबतीत बोलूया की कपिल पाटील हे विद्यमान खासदार देखील आहेत. पण असं तुम्हाला का आढळून आलं, त्यानंतर मी माझं मत देखील मांडणार आहे. काय की शिवसेना जेव्हा एकत्रित होती ना, त्यावेळेस खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी मतदान झालं. म्हणजे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा आमदार आहे, प्रकाश पाटलांचं एक वेगळं असतील भिवंडी ग्रामीण, आणि रुपेश म्हात्रे इथे त्यांचे ते आमदारच होते, ते मागच्या वेळेस पण इथे आले. त्यांचं शिवसेनेचं खूप मोठं इथे ताकद आहे. आणि भारतीय जनता पक्ष तर इथे आहे, कारण राष्ट्रीय संसद संघाचे ज्या विंग्स आहेत त्या इथे काम करतात. आणि गोशाळा सांभाळणं, परत जैन मारवाडी कम्युनिटी, गुजराती कम्युनिटी, खूप मोठ्या प्रमाणात तिथे पॉवरलूमचा व्यवसाय चालतो. तर ती जी लोकं आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या 2 टर्ममध्ये हे निवडून आले होते. पण आता ते शक्य वाटत नाही. म्हणजे आता मी जे फिरलो आहे ना, मला तरी वाटतं की त्यांना अडचण होईल. म्हणजे सुरुवातीचा त्यांनी जी आकडेवारी त्यांच्या याच्यामध्ये आलेली आहे, खूप जास्त आकडेवारी आहे. 2019मध्ये त्यांना जी मतं पडलेली आहेत ती मतं 5,23,883 आहे. आणि 19मध्ये सुरेश टावरेंना 3,57,254 मतं पडलेली आहेत. वंचितचा उमेदवार होता त्या काळामध्ये, प्राध्यापक अरुण सावंत होते, त्यांना 51,000 मतं पडलेली होती. आणि 14मध्ये कपिल पाटलांना जी मतं पडली होती ती मतं 4,11,070 मतं पडली होती. म्हणजे ती मतं 19मध्ये वाढलेली. आता तेच चित्र यावेळेस असं क्लिअर म्हणजे राहणार नाही. त्याचं कारणच आहे की शिवसेना फुटले. शिवसेना जी आहे ती एकत्रित असताना कपिल पाटलांना ते यश मिळालं. आणि ज्या कारणामुळे आता म्हणजे उद्धव ठाकरे बाजूला गेले किंवा त्यांची शिवसेना फुटली, ते कारण जे तुम्हाला माहिती आहे की त्यांनी सांगितलं की मोदींचा फोटो वापरला म्हणून तुम्ही युतीमध्ये असले पाहिजे, तुम्ही आघाडीमध्ये का गेले. तर हा जो ठपका त्यांच्यावर ठेवला उद्धव ठाकरेंनी, ॲक्च्युली राजकीय त्यांचे ज्या घटनाक्रम असतात त्या 4 भिंतीतल्या असतात, तर तो ठपका त्यांच्यावर ठेवला की तुम्ही तिकडं का गेले. तर असा ठपका ठेवला. ॲक्च्युली तो ठपका देखील गमतीशीर आहे, कारण मेहबूबा मुफ्ती जे आहे ह्या कट्टर विरोधक आहेत भारतीय जनता पक्षाचा. तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांच्याशी हातमिळवणी करून जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली. उत्तर भारतामध्ये देखील जे बहुजन आयडिओलॉजी आहे ज्यांची BSP, त्यांच्याबरोबर पण ते भागीदारीत होते, सोबत होते. तर हे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत का, म्हणून ते शिवसेनेचे जो कॅडर वोट असतो तो नाराज, ते मला जाणवलं. बरं, एकंदरीत जर आता तुम्ही पाहायला गेलात तर या मतदारसंघामध्ये जातीनिहाय आपण जर वर्गवारी केली मतदारांची, तर दलित मतदार आहेत, मुस्लिम मतदार आहेत, गुजराती मारवाडी समाजाचे जे मतदार आहेत, अल्पसंख्याक मुस्लिम मतदारांच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये प्लस मायनस पॉईंट्स काय असणार आहेत. नेमकं आपण पाहतोय की सुरेश म्हात्रे यांनी टोरंट कंपनीचा जो विषय आहे हा ज्वलंत विषय बनलेला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात. हा विषयासाठी ते आग्रही होते आपला. आणि दुसरीकडे कपिल पाटील यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केलं, किंबहुना कानाडोळा केला असं देखील म्हटलं जाते. नेमकी काय नाराजी असणार आहे आणि याचा किती फटका बसू शकतो याच्या संदर्भात काय? पॉवरलूमचा हा विषय आहेच. पॉवरलूम मध्ये आज लाखो कामगार तिथे काम करतात. ते भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून ते लोक इथे येऊन पोट भरतात. आणि भिवंडी एक असं आहे की जिथे 2 रुपये मीटर, 1 रुपये मीटरपासून कापड तयार होतं. म्हणजे जेव्हा आपण स्वातंत्र्यात आलो तर त्या काळातले स्थापन झालेलं सरकार त्याची पहिली घोषणा होती की रोटी कपडा मकान. म्हणजे रोटी कपडा आणि मकान त्याच्यासाठी आहे की त्या लोकांना अन्न मिळालं पाहिजे, अंगावर वस्त्र मिळालं पाहिजे आणि निवारा करण्यासाठी घर मिळालं पाहिजे. त्या हेतूने त्या काळामध्ये कपड्यावर कुठलाही टॅक्सेशन नव्हतं. खाण्यावरचे जे टॅक्सेशन फार कमी होतं. म्हणजे ते खाद्यपदार्थ वगैरे. 2018च्या दरम्यान GST आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज नोटबंदी आल्यानंतर त्याचा खूप मोठा इफेक्ट आहे ना ह्या
पॉवरलूम उद्योगाला भेटलं आणि त्याशिवाय टोरंटची इथे एंट्री झाली. टोरंट त्यांना एखाद्या राक्षससारखं वाटतं आणि शिवाय आता एप्रिल महिन्यामध्ये इन्कम टॅक्सचा एक सुधारणा केली त्यांनी, कलम 43 काहीतरी एक त्यांनी आणलेलं मोदी सरकारने. त्या कलमामुळे जे छोटे व्यापारी असतात ते यान भाड्याने क्रेडिटवर घेतात, 45 दिवसाच्या क्रेडिटवर, 40 दिवसाच्या क्रेडिटवर. तर त्या कलमामुळे असं झालेलं आहे की जर कोणी ते उधारी त्याची थांबवली, 20 लाखाची असेल, 10 लाखाची असेल, 15 लाखाची असेल, तर त्याला 30 पटीने ती द्यायची रिटर्न. तर याच्यामुळे जे छोटे जे व्यापारी होते ते फार नाराज झाले आणि त्याचा फटका कपिल पाटलांना पडू शकतो. कारण भिवंडीमध्ये जे व्यापारी आहेत ज्यांनी काही स्वप्न बघून भारतीय जनता पक्ष असेल, नरेंद्र मोदी असेल, त्यांना सपोर्ट केला, ते आता नाराज आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात ते पॉवरलूम इंडस्ट्रीज इथली बंद पडली. म्हणजे भंगारच्या भावाने अक्षरशः ते पॉवरलूम विक्रीला गेले 60 रुपये किलो प्रमाणे. आणि तेलंगणामध्ये कित्येक तरी मशीन त्या गेलेल्या आहेत. तर 2-2.5 लाखाच्या मशीन त्यांनी भंगारच्या भावाने घेतल्या. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्याचा जो नुकसान आहे त्यांना ते होणार. त्यांनी फक्त एक गोष्ट चांगली केली, जे मला आता तिथल्या लोकांनी पण सांगितले, त्यांचाच एक कार्यकर्ता आहे तिरुपती म्हणून, ते पॉवरलूम कंपनीचे ते संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी एक सांगितलं की कपिल पाटलांनी आमच्यासाठी एक चांगलं काम केलेलं आहे. ते म्हणाले कपड्यावर जो 18% स्वरूपात आहे आणि त्याचा जो त्यांचं जे इलेक्शनमध्ये त्याला लॉस होईल किंवा शिवसेना आहेच. तुम्ही म्हणताय सुदामजी, पण जे काही आकलन मी केलेलं आहे त्याच्यानुसार एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की 2 टर्मचा खासदार ज्या वेळेला एखादा माणूस होतो त्यावेळेला तो जनमताच्या आधारावर होतो. पहिल्या वेळेला जनमत हे कपिल पाटलांना आपण म्हणताय त्या पद्धतीने जर मोदी लाटेवर आला, तर सेकंड टर्मचे जे ते ज्या वेळेला खासदार झाले त्यावेळेला त्यांनी काही कामं केली असतील, त्याच पार्श्वभूमीवर ते खासदार झाले. केंद्रीय मंत्रिपद किंबहुना आगरी समाजाचे असताना देखील एक चांगलं पाऊल मोदीजींनी उचललं असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा ठाणे जिल्हा, जो ठाणे आणि रायगड जिल्हा जिथे आगरी बहुल मतदार जे आहेत त्यांना कुठेतरी खुश ठेवण्यासाठी हे चांगलं पाऊल आहे किंबहुना एक असंच म्हणू शकतो आपण की चांगलं पाऊल आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कपिल पाटलांनी देखील या मतदारसंघामध्ये सकारात्मक कामगिरी केली असं त्यांचे समर्थक देखील म्हणतात. दुसरीकडे जर आपण बघायला गेलो, तुम्ही म्हणताय की त्यांच्या विरोधात जी नाराजी आहे ती नाराजी देखील कपिल पाटलांनी कुठेतरी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या काही महिन्यांमध्ये केलेला आहे. त्यांचे राजकीय जरी मित्र परिवारातले असले, पक्षातले असले, तरी त्यांचे काही संबंध जे दुरावले होते त्यांच्याच स्वपक्षातील नेत्यांशी ते त्यांनी सुधारून आणलेले आहेत, त्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या. त्याच्यामुळे जर पाहायला गेलं आणि ज्या पद्धतीने मोदींचा रथ चाललेला आहे, तर या मतदारसंघापुरतं बोलायला गेलं तर असं वाटतं की कपिल पाटील यांना या मतदारसंघात विजयी घोडदौड चालू ठेवायला काही हरकत नाही. कारण की त्यांच्या समोर जे उमेदवार आहेत ते कितपत त्यांना लढा देत आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला सांगतो काय माहिती का, मुळामध्ये बघा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे ना, हा 2009ला अस्तित्वात होता भिवंडीचा. बरं, दामू सिंगडा असतील, परत ते चिंतामण वनगा असतील, हे कसे आले, कुठून आले? ही पारंपरिक काँग्रेसची सीट आहे. आणि म्हणूनच 2009ला सुरेश टावरेंना इथे 1,85,789 मतं मिळाली. आता त्यावेळेस का आगरी समाजातला चेहरा नव्हता का इथे? सुरेश टावरे पण ओबीसीच आहेत आणि इथे त्यावेळेसमध्ये ते ज्युनियर लिडरशिपला होते कपिल पाटील, जिल्हा परिषदेला होते. तर इथे त्यावेळेस त्या जगन्नाथ पाटलाला तिकीट दिलं. म्हणजे यापूर्वी खासदार राहिले होते, मंत्री राहिले होते, कल्याणचे आमदार होते, त्यांना तिकीट दिलं. त्यांना मतदान किती पडलेले तुम्हाला सांगतो. हे मतदान आहे त्यांना 1,41,425 आणि मनसेने इथे उमेदवार दिला होता DK म्हात्रे यांना, त्यांना जवळपास लाखभर मत DK म्हात्रे यांना पडलेलं. आणि मला म्हणायचं असं आहे की 2014मध्ये काँग्रेसनी जर सिटिंग खासदाराचं तिकीट कापलं नसतं तर मोदी लाटेमध्ये पण काँग्रेसची ही जी पारंपरिक जागा आहे ना ती गेली नसती. काँग्रेसचे राज्याचे नेतृत्व करणारे जे काही लोक होते त्यांनी हे रचून सिटिंग खासदाराला तिकीट नाकारलं.
पण आता परिस्थिती अशी आहे की हे म्हणजे तुम्हाला जरी असं वाटत असेल तर मला मी जे फिरलो आहे, आज मी शहापूरच्या तालुक्याच्या एकदम शेवटच्या कोथळ्या म्हणून गावात गेलो होतो. तिथं मी काय बघितलं, जल जीवन मिशनचा तुम्हाला पाईप दिसतो, त्याला पाणी नाही. तिथे एक आदिवासी बाई होती, ती मला म्हणाली की मी आता माझं 80 वय झालेलं आहे, मी माझा मृत्यू ते डोक्यावर हंडा घेऊनच होणार आहे. हे वास्तव आहे. आणि कपिल पाटील येत आहे, आता जरी ते मंत्री असतील किंवा आता परत लोकसभेला उभे ते तिसऱ्यांदा, यापूर्वी जिल्हा परिषदेला अध्यक्ष होते ती, त्यांनी त्यांना या जिल्ह्याचे प्रॉब्लेम्स काय चांगल्यापैकी माहिती आहेत. तो ते प्रॉब्लेम सोडवायला ते अपयशी झालेले. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या इगतपुरी तालुक्यातून तो एक डॅम आहे, त्या डॅममधून ते ग्रॅव्हिटीने पाणी आणणार वगैरे, त्यात हजारो कोटीची जी योजना तिथं ती राबवली, 400 कोटीच्या आसपास काहीतरी काम आहे, पण लोकांना पाणी नाही. आणि हे झेडपीला अध्यक्ष असताना त्या आंब्याचा पाडा, फणसाचा पाडा, अशाच्या पाड्यामध्ये त्यावेळेस मी सहारा समय मुंबईमध्ये काम करायचो. आम्ही ती स्टोरी ब्रेक केली होती. तिथं आदिवासींच्या घरात पाणी नाही हो. या गोष्टी कोण बघणार? तर ह्याचा पण त्याला प्रॉब्लेम होणार. आता ते मोदीची लाट होती, मग इतर नेतृत्वाने चेंज केलं, त्यांना ते वाटलं, तर हे सगळं चालतंय. आणि आता वेट अँड वॉचमध्ये ते प्रचार कोण कसा करतोय, ते सुरेश म्हात्रे प्रचारात किती सक्सेस होत आहे. माझा मुद्दा तोच आहे सुदामजी, की ज्या वेळेला प्रबळ दावेदार नसतो विरोधी पक्षात, त्यावेळेला साहजिकच आहे जो सत्ताधारी पक्षातला जो कोणी लोकप्रतिनिधी असतो तो पुन्हा निवडून येण्याची शक्यता जास्त असते. त्याच अनुषंगाने माझं हे विधान होतं की कपिल पाटील जिंकण्याची शक्यता जास्त आहे. आणि जर त्यांना विरोधक म्हणून सुरेश म्हात्रे यांनी अजून थोडा जोर लावला तर या दोघांमध्ये ही लढत जी असणार आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळेल. आपण कपिल पाटील यांच्या एकंदरीत दावेदारी उमेदवारीबद्दल बोललो, त्यांच्याबद्दलचे जर तर जे काय आहेत ते त्या संदर्भात आपण चर्चा केली. कुणबी फॅक्टर इथे प्रॉब्लेम देईल ना. निलेश सांबरे आहेत, निलेश सांबरेंच्या विषयावर आपण येऊ. तिसरा नंबर आपण निलेश सांबरे यांच्या चर्चेला घेऊ, कारण की जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काम केल्याचा ज्या पद्धतीने चर्चा होत आहेत, ज्या पद्धतीने त्यांचे समर्थक सोशल मीडियावर वगैरे ऍक्टिव्ह झालेले आहेत. वंचितची पण मतं आहेत इथे, 51,000 वंचितची मतं आहेत. निश्चितच आपण त्या विषयावर पण बोलणार आहोत. पण तत्पूर्वी सुरेश म्हात्रे जे राष्ट्रवादीचा या मतदारसंघामध्ये जर शर्यत पाहायला गेलं तर ती कोणामध्ये होईल अशी जी चर्चा आहे, सुरेश म्हात्रे आणि कपिल पाटील, जे आपण तुतारी आणि कमळ. आता हे तुतारीवर कमळ उगवेल का कमळ तुतारीला घेऊन बसेल, अशा पद्धतीचं एकंदरीत गणित असणार आहे. तर सुरेश म्हात्रे यांच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायला गेलं तर तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या विजयासंदर्भातल्या आशा कशा पद्धतीच्या आहेत की त्यांच्या आशा दुसऱ्या राहणार आहेत? कसं असतं, मला काय वाटतं हा विषय नाही. विषय काय आहे की ते देखील यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीला त्याचे प्रयत्न सुरू होते. आणि जसं मी आता त्यांचं काही ठिकाणी संभाषण वगैरे जे ऐकतो, त्यांचं म्हणणं असं की मी कपिल पाटलांमुळे मी पक्ष बदलत गेलो. म्हणजे ते ज्या पक्षात असायचे मी त्या पक्षात हे करायचं, किंवा मला तिथून म्हणजे त्यांचं कारण आहे की ते म्हणाले की कपिल पाटलांमुळे मी पक्ष बदलतो. आता असं आहे की या मतदारसंघाची जी रचना आहे ती कुणबी आणि आगरी आणि मुस्लिम आणि दलित फॅक्टर अशी रचना. त्याच्यामुळे 2014ची निवडणूक, 2011चं जी महागाईचा काळ आणि आत्ता त्याच्यामध्ये बदल झाले. म्हणजे 8 रुपयाला मिळणारा वडापाव जो आहे तो आता 20 रुपयावर आला. 58 रुपयाला मिळणारं जे पेट्रोल आहे ते आता 103-4 रुपयाला आलं. 350 रुपयाला मिळणारं जे गॅस सिलेंडर ते आता निवडणुका आल्या ते आता 820ला आलेले. या ज्या गोष्टी हे प्रॉब्लेम देईल आणि त्याचा बेनिफिट ह्यांना होऊ शकतो. हे बेनिफिट घेण्यासाठी मी तेच म्हणतो तुम्हाला की प्रबळ दावेदार हा तेव्हा असतो ज्या वेळेला तो विरोध करण्याच्या परिपूर्ण क्षमतेने मैदानात होतो. पण ज्या पद्धतीने आपण बघतोय की सुरेश म्हात्रे यांना झालं, त्यानंतर ते मैदानात उतरलेल्या निवडणुकांच्या रणधुमाळीत उतरलेल्या, तर ज्या पद्धतीची त्यांची एकंदरीत वाटचाल चाललेली आहे, तुम्हाला काय वाटतं, शक्यता काय वाटते
कुठे ते प्लसमध्ये आहेत, कुठे ते मायनसमध्ये आहेत. म्हणजे मत हे तुमचं स्वतःचं नसतं, तरी तुम्ही गेल्या साधारणतः 1.5 महिना या मतदारसंघामध्ये तुम्ही फिरताय. तुम्ही जनमत पाहिलंय, तुम्ही ऐकलंय, तुम्ही काय सांगा? फिरतोय काय की शिवसेना अजून जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ही अजून त्यांच्या बाजूने एवढी स्ट्रॉंगली उभी नाही असं मला जाणवतं. आणि दुसरीकडे काँग्रेसची नाराजी, कारण की परंपरागत मतदारसंघ असल्याचं दावा काँग्रेसने काम करणार नाही असं सांगितलं. काँग्रेस स्थानिक जे नेते होते काँग्रेसचे, त्यांनी सरळ म्हटलं, माझी खासदारांनी म्हटलं की आम्ही आता माळा यांचं काम करणार नाही. तर या सर्वांची नाराजी दूर करणं ही एक मोठं आव्हान असणार. सध्या असं आहे की देशामध्ये हे जे सरकार आहे हे जावं म्हणून अनेक लोकांना वाटतं, कॉमन लोकांना पण वाटतं. एक पत्रकार म्हणून मी जे बघतोय आज, जे काही दुःख लोकांच्या समोर मी जे बघतोय, अनुभवतोय लोकांना. म्हणजे मी काल आता मी पॉवरलूमची स्टोरी काढतोय, माझी ती स्टोरी अर्धवट राहिली. तो माणूस अक्षरशः रडत होता. म्हणजे विचार करा, 12,000वर त्याला त्याचं कुटुंब सांभाळायचं. हो, कुठं प्रतापगड आहे त्या भागातून तो इथं आलेला आहे. असे कित्येक लोक आहेत. लोक हे झालेले, कंटाळलेले. राहिला प्रश्न की सुरेश मात्रेंना इथे इंडिया आघाडीचे जे घटक आहेत, समाजवादी पार्टी आहे, शिवसेना UBT आहे, परत तुमचं शरद पवारांचा पक्ष आहे आणि इतर जे छोटे घटक पक्ष आहेत ते त्यांचे ते मदत करते, काँग्रेस आहे. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीत या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षात कपिल पाटलांनी एक वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं होतं, जे संपूर्ण मतदारसंघात जाणवतं. त्याला त्रासलेली जी लोक आहेत ना, ती भले नाराज असतील, पण ती त्या सुरेश म्हात्रेंबरोबर, बाळा मामाबरोबर येतील असाही माझा अंदाज आहे. कारण मी ज्या पद्धतीत त्या लोकांशी बोलतो, आता तिकडे पांडुरंग बरोबर आहे, शहापूर मोठा बेल्ट आहे, राष्ट्रवादीचा तो त्यांच्याबरोबर येईल. आदिवासीमध्ये बरेच ठिकाणी ते कामं झालेली, ते लोक ते यांना कंटाळले. पण हा मार्जिन भरून काढताना आपण पाहताय की मागच्या वेळेला जवळपास 2 लाख नाही, खूप जास्त आहे. ते त्यांचा जे 19ला 5,23,000 आहे त्यांना एकूण मत, 5,23,000 इतका ती वाढलेली आहे. 20 लाखा जवळपास 20 लाखांच्या वर आता या मतदारसंघामध्ये मतदार आहेत तेवढे. याच्यामध्ये आपण जर असं जरी गृहीत धरलं की साधारणतः 10 लाखाच्या 50% वर या ठिकाणी मतदार जरी झाले, तरी जिंकण्यासाठीची अपेक्षित मतं घेताना यांची कुठे ना कुठेतरी घालमेल होणार आहे, कुठे ना कुठेतरी. मला एक सांगतो, भिवंडी आहे ना, भिवंडीतले जे मतदारसंघ आहेत ना विधानसभेचे, ते निर्णायक ठरतात. बाकी तुम्ही शहापूर आणि मुरबाड, आता मुरबाडमध्ये पण एक ते कुणबी फॅक्टर जो आहे, कुणबी आणि आगरी मध्ये ते त्यांचे ते 2 ग्रुप आहेत, आगरी समाजाचे आणि कुणबी समाजाचे, फार वादविवाद झाले होते. त्याच्यावर ते बऱ्याच ठिकाणी त्या आगरी कम्युनिटीमध्ये अशी चर्चा होती की कपिल पाटील विनाकारण त्या ग्रुपला रिस्पॉन्स देतात, हे करतात. असे लोक नाराज आहेत ना, आणि जे एज्युकेटेड आहेत, शिकलेले लोक आहेत, त्यांना तुमचं कोण चांगलं करतं, कोण वाईट करतं, तुमच्या मुलांना कोण कुठे काय कामधंदे देतं, ते लोक बघतात, ऑब्झर्व करतात ना. हे लोक आहेत ना. आणि तुम्हाला ह्यांचा जरी आता लीड वाढलेला होता म्हणजे 2014-19ला, प्रत्येक ते कायम राहत नाही ना. त्याच्या आपल्याकडे असे कितीतरी धुरंधर लीडर होऊन गेलेत महाराष्ट्रात की जे एकदम स्विंगमध्ये असतात, पण नंतर ते जमिनीवर आपटलेले नेते आहेत ना, राजकारण आहे. लोक कंटाळले तर चांगल्या माणसाला घरी बसवतात. फार क्वचित ते गणपत देशमुख जे होते, जे गणपतराव, त्यांच्यासारखा एक माणूस फार क्वचित म्हणजे ते सापडतात की ते सलग इतके वर्ष 11 टर्म ते आमदार म्हणून निवडून यायचे त्या पट्ट्यामध्ये. आणि त्यासाठी ते दया, प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी लागतात त्या पुढाऱ्याकडे. तर ते त्यांना प्रॉब्लेम होईल. आणि भिवंडी, खरं म्हणजे भिवंडी आहे ना, भिवंडीच त्यांचा प्रॉब्लेम हे करतो. सिद्धांत, आपल्याकडे वेळ कमी, आपण 10 मिनिटात आपलं हे जे लाईव्ह प्रक्षेपण आहे ते थांबवणार आहोत. शेवटचा जो उमेदवार आहे त्याच्या नावाची चर्चा आहे. आपण 2 उमेदवारांबद्दल आपण माहिती घेतली या मतदारसंघाबद्दल. निलेश सांबरेबद्दल आपण काय बोललो? निलेश सांबरे यांच्यावरच होते. निलेश सांबरे एक अपक्ष उमेदवार असं त्यांचे समर्थक गेल्या
काही दिवसांपासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की 10 वर्षापासून समाजसेवा सुरू आहे, सोशल अवेअरनेसची कामं केलेली आहेत, नोकरी हे ते सर्व फॅक्टर्स, गुड फॅक्टर्स त्यांच्या समोर आणले त्यांच्या समर्थकांनी. आणि त्यांच्या समर्थकांच्या आधारे म्हणणं जर आपण लक्षात घेतलं तर त्या जोरावर निलेश सांबरे यांनी ते काही दिवसांपूर्वी केलेलं एक विधान महत्त्वाचं वाटतं की सुरुवातीला निवडणुका ज्यावेळेला घोषित झाल्या त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की 5.5 लाखाच्या लीडने या मतदारसंघात निवडून येईल. त्यावेळेला सर्वात मोठं प्रश्नचिन्ह असं निर्माण होतं की हे शक्य आहे, कारण की अपक्ष उमेदवाराला ज्यावेळेला तो निवडणूक लढवतो त्यावेळेला त्याच्यासमोर खूप मोठी प्रचार यंत्रणा उभं करणं, कार्यकर्ते निर्माण करणं, आणि सर्वात मोठं आव्हान असतं, आपण टेक्निकली विचार करा, सर्वात मोठं आव्हान असतं अपक्ष उमेदवारासमोर की तुमचं मतदार चिन्ह हे अल्पावधीत तुम्हाला मतदारांपर्यंत पोहोचवणं. ज्या वेळेला तुम्ही एका राजकीय पक्षाचे उमेदवार असता त्यावेळेला मग तो हाताचा पंजा असो, तुमची तुतारी असो, मशाल असो, भाजपचं कमळ असो, अजित पवार गटाचा BSPचा हत्याशे, राजकीय पक्ष जे राष्ट्रीय नोंदणीकृत पक्ष आहेत यांना काही फरक पडत नाही, कारण की त्यांचं अर्ध काम हे त्यांच्या पक्षाने केलेलं असतं. मात्र अपक्ष उमेदवार ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला खूप घासाघीस करावी लागते, मेहनत करावी लागते. आता ज्या वेळेला सांबरे आणि त्यांचे समर्थक म्हणतात की समाजसेवा हा मुद्दा ज्या वेळेला पुढे केला जातो त्यावेळेला राज्यामध्ये मी अशी अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो की जी नावं देखील तोंडावर आहेत की ज्यांचा कधीही आपण म्हणू शकतो ते बिझनेसमॅन जरी असले तरी त्यांनी समाजसेवा ही कंटिन्यू ठेवलेली आहे. मात्र त्यांनी कधीही स्वतःचा नामोल्लेख केलेला नाही आहे आणि त्यांनी समाजसेवा जी आहे, सामाजिक कार्य हे चालू ठेवलेलं आहे. मात्र राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही समाजसेवा जी करत आहात त्याचा केवळ पब्लिक गॅदरिंग म्हणजे पब्लिक जनतेला आकर्षित करण्यासाठी त्याचा वापर करणार असाल तर इथली जनता ही तितकी शून्य आहे आणि इतका 5.5 लाखांचं लीड घेणं हे सध्या तरी या मतदारसंघात शक्य नाहीये. मला तर असं वाटतं जो आधार मी पाहिला, जनाधार पाहिलाय, ते पाहता 70% मतदान झालं तर निश्चित मी जो आधार पाहिलाय जनाधार तो पाहिला असता एकच लक्षात येतं की या ठिकाणी जी काही काटेकी टक्कर होणार आहे ती सुरेश म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये होईल. विजय कोणाचा होईल हे आता सध्या आपण जर म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये नाना विविध तर्क काढले जाते. मात्र ज्या पद्धतीने निलेश सांबरे हे म्हणतात की अपक्ष असताना देखील आता शेवटचं त्यांचं विधान होतं की 1.5 लाखाच्या मताने ते निवडून येतील. तर ह्या सर्व शक्यता झालेल्या आहेत. हे आपलं स्वतःचं मत मांडणं हा स्वतःचा अधिकार आहे, लोकशाही दिलेला अधिकार आहे. हा त्यांचा प्रचाराचा तंत्रम असू शकतो, प्रचाराचं एक तंत्र असू शकतं. त्याच्यामुळे ते काय म्हणतात यापेक्षा जनता काय म्हणते हे ऐकून घेणं महत्त्वाचं असतं. तर आता या सांबरेंबद्दल जर तुम्ही काय सांगा? निलेश सांबरेंचा मला जास्त परिचय नाही. त्यांची जी संस्था आहे जिजाऊ ती महाराष्ट्रभर कार्यरत आहे. आता मी सगळीकडे वाचतोय वगैरे, त्याचे पोस्टर वगैरे बघतो. काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी काही वेगवेगळे उपक्रम वाडा वगैरे या पालघर जिल्ह्याच्या भागात काही ग्रामीण भागात त्यांनी केले. ते ॲक्च्युली ते ठेकेदार कसं असतं की डायरेक्ट नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, महापौर, सुद्धा एकच मिनिट तेच तुम्हाला माझं म्हणणं तेच होतं की तुमच्या मागे राजकीय पार्श्वभूमी जास्त नाही आहे. तुम्ही समाजसेवेतून थेट जर ज्या वेळेला राजकीय क्षेत्राकडे तुमचं पाऊल वळतं त्यावेळेला तुमच्या या भूमिकेकडे निश्चितच संशयाने पाहिलं जातं. प्रॉब्लेम होतो तो. कारण कसं आहे माहिती का, बघा पत्रकारांच्या बाबतीत पण तसं पत्रकारांचं जे काम करायची पद्धत असते, त्यांची स्टाईल असते, लिहायची स्टाईल असते, त्याचं कुठं राजकीय पक्षात टिकूच शकत नाही टिकू शकत. तसंच असे जे व्यावसायिक आहेत, समजा जे ठेकेदार असतात त्यांचा एक तो फेस असतो, तो जनसामान्यापर्यंत तसा डायरेक्ट होतो. आता जसं तुम्ही सांगितलं की ती त्यांना निशाणी भेटेल किंवा काय ती मतदारांपर्यंत कशी पोहोचेल, ती खरी गोष्ट आहे. एक मॅकॅनिझम असतं, पक्षाचं एक मॅकॅनिझम असतो. बूथ लेवलला तो कार्यकर्ता पोचलेला असतो. बूथ लेवल ज्याला बोलतो म्हणजे जिथे तुमच्या पक्षाचे लोक असतात त्यांना त्या मतदार विधानसभेची यादी माहिती असते, लोक माहिती असतात, वोटर माहिती असतात, ते मतं कुठं फिरलेले ते माहिती असतात. ते मॅकॅनिझम मला नाही वाटत की त्या
अपक्ष म्हणून किंवा त्या संस्थेकडे असेल. नगरसेवक पद म्हणा किंवा आमदारकीचं इलेक्शन असो, या वेळेला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची शक्यता आपण एखाद वेळेस चाचपडून पाहू शकतो. आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते. मात्र जर आपण आता राष्ट्रीय स्तरावर आपण पाहायला गेलं तर आकडा लोकसभेमध्ये आजच्या घडीला हा 50 देखील पार केलेला नाही आहे. अपक्ष आमदार आणि जे कोणी अपक्ष निवडून आलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी होती राजकीय दृष्ट्या कोणत्या तरी पक्षात बाहुबली लोक, बाहुबली नेते, हे सर्व बाहुबली कोणत्या पक्षातून बाहेर पडून मग ते अपक्ष निवडून आलेले आहे. मात्र तुम्ही समाजसेवेचा वसा घेतलाय सांगत असताना अचानक तुम्ही राजकीय पक्षाच्या ऐवजी राजकीय भूमिका तुमची ज्या वेळेला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला लोक तुमच्या केवळ त्या पॉझिटिव्हनेसकडेच नाही बघत. कोणीही उमेदवार असो, कपिल पाटील असो किंवा सुरेश मात्रे असो, तुमच्या निगेटिव्ह ज्या बाजू आहेत त्या देखील पाहिल्या जातात. जशा आपण म्हणू शकतो की निलेश सांबरे यांच्या काही निगेटिव्ह बाजू त्यांच्या सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला त्यांच्याकडे रस्त्यांची कामं होती त्यावेळेला अजूनही वाडा मनोर वगैरे साईडची जी लोक आहेत ती रस्त्याचं ज्या वेळेला विषय असतो तर त्या रस्त्यावर झालेले अपघात असोत, स्वतः सांबरे यांनी केलेले आंदोलनं असोत, या चर्चा अगदी खमंग पद्धतीने करतात, दिवसभर सुरू असतात. ही त्यांच्याबद्दलची ही निगेटिव्ह बाजू जरी असली तरी त्यांनी ज्या पद्धतीने समाजसेवा केली आहे आणि आपल्या निगेटिव्ह बाजूंवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कुठवर यशस्वी ठरतो हे येणाऱ्या कालावधीमध्ये दिसेल. मात्र याचा अर्थ असा नाही आहे की ते बहुमताने निवडून येतील. सांबरे जे ते कुणबी बरोबर. आता कुणबी सेनेचे प्रमुख कोण होते ते विश्वनाथ पाटील. सिटिंग खासदाराचं तिकीट कापून काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं होतं. कधी दिलेलं ते 2014 मध्ये दिलं होतं. बरं, मग ते कुणबी सेनेची मदत त्याला व्हायला पाहिजे होती, पण ती मदत त्यांना झाली नाही. तेव्हा त्यांना किती मतं पडली होती? 3,01,620, 3,01,000. आणि कपिल पाटलांना त्यावेळेस मतं पडली होती 4,11,000, 4,11,000. मला असं म्हणायचं आहे की म्हणजे माझं स्वतःचं मत आहे, जास्तीत जास्त सांबरेंनी अर्ज भरला, उभे राहिले, त्याचा इफेक्ट काय होणार नाही किंवा ते असे त्या लीडनी निवडून येते असं काय होणार नाही. हा त्याचा बेनिफिट यांना होऊ शकतो, कपिल पाटलांना नाही. त्यांचा बेनिफिट कपिल पाटलांना नाही होणार. कारण कपिल पाटलांनी त्यांनी जी ते कपिल पाटलांची स्टाईल आहे वागायची, ते जिल्हा परिषदेला सदस्य असतानापासून त्या माणसाला मी बघतो एक पत्रकार म्हणून. त्यांनी सगळी माणसं सगळ्या समाजातली एकत्र केली. त्याचा इफेक्ट त्यांना होईल कपिल पाटला. ते जेवढे चालतील त्याचा प्रॉब्लेम कपिल पाटला. तर सांबरेंच्या बाबतीत आपण एक मुद्दा आपल्या चर्चेतून थोडासा बाजूला राहिला की वंचित बहुजन आघाडीचं त्यांना तिकीट मिळतं मात्र ते तिकीट स्वीकारत नाही, ते पाठिंबा मागतात. मग अशा परिस्थितीमध्ये वंचितच्या उमेदवारांनी त्यांना मतं देणं हे अपेक्षित आपण ठेवणं वंचितचे मत हे योग्य आहे का? कारण की मागचे आपण टर्म बघितलं तर वंचितला या ठिकाणी जवळपास 51,000 50,000 51,000 या 50,000 मतांनी असा कितीचा फरक पडणार आहे. मात्र तेच आता तुम्ही पाठिंबा घेता, तुम्ही तिकिटावर न लढता केवळ पाठिंबा घेतात, त्याच्यामुळे निश्चितच ही मतांची जी विभागणी होणार आहे म्हणजे 50,000वरून निश्चित हा आकडा खाली येईल. काल एक घटना अशी घडलेली आहे की रिपब्लिकन सेक्युलर जो पक्ष आहे श्यामदादा गायकवाड आहे त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचे जे महासचिव आहेत ॲडव्होकेट किरण चंद्र आणि कल्याणमधले काही जुने जाणते पॅन्थर आहेत जसे प्राध्यापक अशोक बहिरव वगैरे ही जी जुनी लोक आहेत त्यांनी स्वतःहून बाळामामांना पाठिंबा दिला. त्यांनी स्वतः रिपब्लिकन युनियनचा पण पाठिंबा युनियनचा पाठिंबा. त्याच्यामुळे त्यांचं पारडं जे आहे बाळामामांचं ते जड होईल. फक्त आता येणारा जो काळ आहे का नाही 10 तारखेला मोदींची सभा होती, त्याच्यानंतर हे जे इंडिया आघाडी आहे जर मोदींची सभा इथे झाली तर ते कल्याण लोकसभेसाठी पण कल्याण लोकसभेत अजून मी फिरलेलो नाही, फिरेल 1-2 दिवसांनी फिरणार. तर त्या दोन्ही लोकसभांसाठी ते जर येता येते तर मग इंडिया आघाडीमधले जेवढे दिग्गज नेते म्हणजे आतापर्यंत असं झालेलं आहे की मोदी जिथं गेलेत ना तिथं राहुल गांधीची सभा झालेली आहे किंवा शरद पवारांची सभा झालेली आहे. म्हणजे पहिल्या रँकमधले जे लीडर आहेत म्हणजे आता समजा आता इथे बघा भिवंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतातील परत बिहारमधली जी लोक आहेत
आणि तेजस्वी यादव खूप पॉप्युलर चेहरा आहे सध्या त्या पट्ट्यातले. त्याच्यामुळे अशी लोक हे इथे येणार, त्याचा बेनिफिट त्यांना भेटणार ना. ह्या लोकांना इलेक्शनमध्ये त्यांचा उपयोग होणार. आता शांभरेंचं कुठपर्यंत त्याचं माझं स्वतःच एक माझं मत आहे की ते जास्तीत जास्त 70,000च्या पुढं काय जाऊ शकत, 70,000च्या पुढं असं मला वाटतं. आता बघू ते काय होईल. निश्चितच आमचे जे सर्व काही प्रेक्षक आज आमच्या फेसबुक लाईव्हवर जोडले गेले होते, त्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आज हे जे काही लाईव्ह किंवा थेट प्रक्षेपण आपण पाहतात, हा आढावा गेल्या काही महिन्याभरापासून आम्ही या मतदारसंघात घेत आहोत. विशेषतः सुदाम गंगावणे जे पोस्ट मराठीचे संपादक आहेत ते स्वतः घेत आहेत आणि या आढाव्याच्याच आधारावर आम्ही एकंदरीत आजचा हा लेखाजोखा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा पाहिलेला आहे. 4 जूनला एकंदरीत मतदारांच्या मनात काय आहे हे सर्वांसमोर येईल. मात्र तोपर्यंत केवळ ज्या पद्धतीच्या खमंग राजकीय चर्चा सर्वत्र सुरू आहेत त्या ऐकणं देखील आता तितकंच मजेशीर ठरलेलं आहे. पोस्ट मराठीच्या माध्यमातून आणखी एका फेसबुक लाईव्हवर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. निश्चितच याची वेळ देखील तुम्हाला आम्ही लवकरच कळू. तुम्ही सर्वजण जोडलेच राहा अशाच पद्धतीने पोस्ट मराठीवर. धन्यवाद आपल्या सर्व प्रेक्षकांचे.